नमस्कार. मी अश्विनी पुन्हा एकदा तुमचं एका नवीन रेसिपीमध्ये स्वागत करते. आज की नाही आपण वर्ष ते 2 वर्ष टिकणारे उडीद डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे पापड बनवणार आहोत. अगदी साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी पापड बनवत असाल ना, तर अगदी परफेक्ट हे पापड तुम्हाला जमतील. त्यासाठी इथे बघा मी 1 किलो उडदाची डाळ आणि 1 किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. आता इथे बघा रामबंधू पापड मसाला घेतलेला आहे 2 पॅकेट. 2 किलो डाळीसाठी की नाही आपल्याला 2 पॅकेट घ्यायचे आहेत पापड मसाल्याचे. आता इथं एका वाटीमध्ये की नाही सेम प्रमाणात उडीद डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे थोडीशी मी. ही डाळ एक्स्ट्राची मी यासाठी घेतलेली आहे, ज्यावेळेस आपण पापड लाटतो ना त्यावेळेस आपण पीठ लावून लाटतो, तर त्यासाठी हे थोडंसं पीठ बाजूला काढून ठेवतो म्हणून एक्स्ट्रा थोडीशी डाळ घेतलेली आहे मी. आता जी आपण उडीद डाळ होती की नाही ती स्वच्छ निवडून घेणार आहे आणि स्वच्छ निवडून याला की नाही आपल्याला आता ओला कपडा करून घ्यायचा आहे आणि ओल्या कपड्याने आपल्याला छान अशी ही डाळ पुसून घ्यायची आहे. ही डाळ धुवायची नाही आहे, फक्त आपल्याला पुसून घ्यायची ओल्या कपड्याने. मस्त अशी पुसून घेतलेली आहे बघा, एकदम स्वच्छ डाळ झालेली आहे. सेम मी मुगाची डाळही पुसून घेणार आहे. दोन्ही डाळी आपल्याला पुसून घ्यायचे आहेत ओल्या कपड्याने फक्त. दोन्ही डाळी की नाही मी ओल्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत. आता याला एक अर्धा ते पाऊण तास मी फॅनच्या हवेखाली की नाही सुकायला घालणार आहे. आता या डाळी छान अशा सुकलेल्या आहेत आपल्या. आता ह्या ज्या डाळी आहेत ना मिक्स करून घेतलेल्या आहेत. आता की नाही हे गिरणीवरून दळून आणायचं आहे, एकदम बारीक पीठ आणायचं आहे दळून. आता इथं की नाही आपण पापडाचं पीठ मळून घेणार आहोत, त्यासाठी पाणी मोजून घ्यायचं आहे. 1 किलो पीठ असेल ना तर त्यासाठी 450 मिली पाणी घ्यायचं आहे, साधारण 3 कप. तर हा जो कप आहे ना 150 मिलीचा आहे. तर मी हे आपलं पीठ जे आहे ना तर 2 किलो आहे, तर 6 कप पाणी घेतलेलं आहे. पाणी मोजूनच घ्या, खूप जास्त पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला. तर मी इथं 6 कप पाणी घेतलेलं आहे. मोजून घेतलेलं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता इथे बघा थोडंसं पीठ मी काढून घेते. ज्यावेळेस आपण पापड बनवतो ना त्यावेळेस पापड लाटताना आपल्याला पिठाची गरज पडते, तर ते पीठ मी काढून घेतलेलं आहे. आता इथं मोजून घेतलेलं पाणी आपलं गरम झालेलं आहे, पाण्याला उकळी छान आलेली आहे. आता जो आपण मसाला घेतला होता ना पापड मसाला, ते दोन्ही पॅकेट मी पाण्यामध्ये घालून घेणार आहे आणि मिक्स करून घ्यायचे. गाठी बिलकुल होऊ द्यायच्या नाही आहेत. छान असं आपल्याला हा मसाला की नाही पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. आता की नाही लगेच हे जे गरम पाणी आणि मसाला आहे ना ते आपण पिठामध्ये घालणार आहोत, थोडं थोडं करून. गरम असतानाच घालायचं आहे. हे जे पीठ आहे ना मी रात्री मळून ठेवणार आहे. रात्रभर हे पीठ छान भिजलं जातं. याला की नाही आता हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. हे जे पीठ असतं ना खूप हलकं फुलकं असतं. तुम्ही जर हाताने याला हलवायला गेला ना तर पीठ पस्कन उडतं. त्यामुळे की नाही याला उलटण्याने की नाही मी याला मिक्स करून घेते बघा. आणि हे जे पाण्याचं प्रमाण आहे ना अगदी परफेक्ट आहे. थोडंफार वरून पाणी लागू शकतं, तर ते पाणी आपण गरम करून घालणार आहोत. पण खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे. जितकं तुम्ही पीठ घट्ट मळाल ना तितके तुमचे पापड खूप छान तयार होतात. पीठ खूप गरम आहे तरी याला की नाही आपण थोडं थोडं असं मळून घेणार आहोत. असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. इथं माझी मैत्रीण माझ्या मदतीला आलेली होती. तर इथे बघा आम्ही की नाही असं पीठ मळून घेतोय. त्याला काही खूप जास्त मळत बसायचं नाही आपल्याला. आपल्याला की नाही असे गोळे बनवून घ्यायचे आहेत बघा पिठाचे मी दाखवलेल्या पद्धतीने. आणि पीठ गरम असल्यामुळे की नाही थोडं आरामातच करायचं आहे. आता की नाही या पिठाचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे. उगी थोडंसं मी वरून पाणी घातलेलं आहे, खूप कमी पाण्याचा वापर केलेला आहे. एक गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला याचा. बघू शकता तुम्ही हे पीठ किती घट्ट झालेलं आहे. याचा छान असा गोळा तयार झालेला आहे. आता याला की नाही तेल लावून पुन्हा एकदा छान असं गोळा बनवून घ्यायचा आहे बघा तुम्ही असा. हा जो पिठाचा गोळा आहे ना घट्टसरच आहे आणि याला असं घट्टच ठेवायचं आहे. याला की नाही आता बघा आपलं हे तेल लावून छान असा गोळा तयार झालेला आहे. आता की नाही हा जो पिठाचा गोळा आहे ना एका पॉलिथिनमध्ये, स्वच्छ पॉलिथिनमध्ये मी घालून ठेवणार आहे. तुम्ही डायरेक्ट स्टीलच्या डब्यातही ठेवू शकता, पण याला मी असं पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवते आणि डब्यामध्ये झाकून रात्रभर ठेवणार आहे. मस्त असं रात्रभर आपलं हे पीठ छान भिजतं, बिलकुल खराब होत नाही. जितकं पीठ तुमचं छान भिजेल ना तेवढे तुमचे पापड खूप छान तयार होतात. आता बघा हे पीठ खूप घट्ट आहे. आत्ता इथून पुढं खरी मेहनत आहे आपली पापड बनवण्याची. हे जे पीठ आहे ना बघू शकता तुम्ही किती घट्ट झालेलं आहे. तर याला की नाही आता आपल्याला कुटून घ्यायचं आहे. एका पाटीला तेल लावून घेतलेलं आहे मी. आता बघा असं पिठामधला थोडासा एक गोळा घेतलेला आहे. इथं मी थोडं थोडं घेऊन कुटणार आहे.
इथे बघा हा दगडाचा ठोंबा आहे माझ्याकडे, त्यालाही तेल लावून घेतलं आहे. जेवढं होईल ना तेवढं आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. तुम्ही गॅस ओट्यावरती पीठ कुटून घेऊ शकता. गॅस ओटा स्वच्छ पुसून घ्या, थोडंसं तेल लावा आणि ओट्यावरती तुम्ही हे पीठ छान असं कुटून घेऊ शकता. किंवा तुमच्याकडे पाटा वरवंटा असेल ना तर त्याच्यावर जरी तुम्ही हे पीठ कुटून घेतलं ना खूप छान पीठ कुटलं जातं. चांगलं एक 10 ते 15 मिनटं पीठ एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे पीठ कुटून घ्यायचं आहे. बऱ्यापैकी हे पीठ आपलं सॉफ्ट झालेलं आहे. आता बघा हा जो गोळा आहे ना पिठाचा तो मी घेते आणि जसे आपण कपडे पिळतो ना तसं हे पीठ आपल्याला की नाही पिळून घ्यायचं आहे आणि छान लांबवायचं आहे. इथे बघू शकता मस्त असं सॉफ्ट आपलं हे पीठ कुटून तयार झालेलं आहे. आता की नाही याच्या आपण लाट्या बनवून घेऊयात. अशा पद्धतीने मी दाखवलेल्या पद्धतीने की नाही याच्या लाट्या बनवून घेणार आहोत आपण. सुरीला तेल लावून की नाही एकसारख्या आकाराच्या इथे मी लाट्या बनवून घेते बघा. तुम्ही दोऱ्यानेही कट करू शकता. बनवलेल्या लाट्या की नाही पॉलिथिनमध्ये की नाही पॅक करून ठेवणार आहे किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवा तुम्ही. हाताने याला थोडासा गोल आकार देते मी. राहिलेलं सगळं पीठ मी की नाही कुटून घेतलेलं आहे एकदम सॉफ्ट असं आणि पिठाचे असे रोल बनवून घेतलेले आहेत. आधीच्या लाट्या संपल्या की नंतर ह्या दुसऱ्या लाट्या तयार करून घेणार आहे आणि रोल बनवलेले पण मी पॉलिथिनमध्ये पॅक करून ठेवते जेणेकरून पीठ सुकणार नाही आपलं. आता लगेच पापड बनवायला घेते. थोडंसंच पीठ लावायचं आहे, खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे आणि पातळ असं आपल्याला हा पापड लाटून घ्यायचा आहे. जितका होईल ना तितका पातळ पापड लाटायचा आहे. कुणी तेल लावूनही पापड लाटतं पण इथं की नाही मी पिठाचा वापर करते. तुम्हाला जितकं होईल ना तितकं पातळ असा हा पापड लाटायचा आहे. उडदाचे पापड की नाही जेवढे पातळ लाटता येतात ना तेवढे पातळ लाटायचे आहेत. आणि बघा थोडंसं पीठ लावते, खूप जास्त पिठाचा वापर करायचा नाही आहे. तुम्हाला जर वाटलं की पापड लाटता येत नाही आहे, चिपकतोय तरच पीठ लावायचं. तर इथे बघू शकता खालचा पळपटही दिसतोय, इतका पातळ मी हा पापड लाटलेला आहे. जितका होईल तितका हा पापड आपल्याला पातळ लाटून घ्यायचा आहे. पापड लाटताना की नाही असे लायनिंगच्या बेलण्याचा वापर करा जेणेकरून लाटायलाही खूप सोपं जाईल. इथे बघा माझा हात दिसतोय पापडामधून, तर मी किती पातळ पापड लाटला असेल. जितका होईल तितका पातळ पापड लाटायचा आहे. एकाच वेळेस 30-40 पापड बनवून घेतले आणि एकदम सगळे सुखायला घालायला घेतले मी. आणि हे जे पापड आहेत ना बिलकुल चिटकत नाहीत. हे पापड बिलकुल उन्हामध्ये वाळत घालायचे नाही आहेत आपल्याला. तर इथे बघा हे पापड मी सुखायला घातलेले आहेत आणि 2 ते 3 तास झाल्यानंतर पापडाची खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची आहे. आणि मी जे आधीचे केलेले पापड होते की नाही ते मी दुपारी केले होते, ते बऱ्यापैकी सुकलेले आहेत आणि थोडंफार पीठ राहिलं होतं ते मी संध्याकाळी केले होते. तर ते मी आता सुखायला घातलेले आहेत. 1-2 वेळा खालची बाजू वर आणि वरची बाजू खाली करायची आहे आणि फॅनच्या हवेखाली मी हे पापड सुकवून घेतलेले आहेत. बघू शकता 2 किलोचे पापड बनवलेले आहेत. 2 किलो पिठामध्ये की नाही 300 पापड माझे झालेले आहेत. पापड जास्त काळ टिकण्यासाठी की नाही याला की नाही एक 10 ते 15 मिनटं मी ऊन दाखवलेलं आहे. उन्हामध्ये खूप जास्त पापड ठेवायचे नाहीत, नाहीतर काय होतात लगेच तुकडा पडतो आणि पापड वाकडे होतात, प्लेन राहत नाहीत. त्यामुळे की नाही खूप जास्त ऊन नाही दाखवायचं पापडांना, थोडंसंच 10 ते 15 मिनटंच उन्हामध्ये ठेवायचे. आता हे सर्व पापड मी डब्यामध्ये भरून ठेवते. तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल, तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा. तर हे माझे 300 पापड तयार झालेले आहेत. खूप जास्त मोठेही नाही आणि खूप जास्त लहानही बनवले नाही आहेत मी. मीडियम साईजचे पापड बनवलेले आहेत. तर आता की नाही मी तुम्हाला हे पापड तळूनही दाखवते. बघा तुम्ही गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालेलं आहे. लगेच हा पापड तेलामध्ये टाकायचा आणि लगेच काढायचा. खूप जास्त वेळ ठेवायचा नाही. पापड आपण खूप पातळ बनवलेला असतो त्यामुळं लगेच करपतो, त्यामुळं तेलामध्ये टाकल्याबरोबर लगेच आपल्याला हा पापड काढायचा आहे. तर मस्त असा आपला हा उडीद आणि मुगाच्या डाळीचा पापड तयार झालेला आहे. बघू शकता तुम्ही खूप मस्त हे पापड लागतात. तळल्यानंतर तर खूप छान लागतात खायला. तर बघू शकता तुम्ही किती छान आपला हा पापड फुललेला आहे. मस्त असा आपला हा उडीद आणि मुगाच्या डाळीचा पापड तयार झालेला आहे. तुम्हाला हा पापड मी भाजूनही दाखवते. भाजल्यानंतरही खूप मस्त लागतात हे पापड खाण्यासाठी. तर एक पापड भाजून दाखवते बघा तुम्ही. एकदा बनवले ना वर्ष ते 2 वर्ष हे पापड छान टिकतात, बिलकुल खराब होत नाहीत. आणि जे मी प्रमाण सांगितलेलं आहे ना ते अगदी बरोबर आहे. पाण्याचं प्रमाण, मसाल्याचं प्रमाण 1 किलो उडीद डाळ असेल तर 1 किलो मुगाची डाळ घ्यायची आहे आणि 1 किलो पिठासाठी की नाही
एक पापड मसाल्याचं पॅकेट वापरायचं आहे. तुम्ही कुठलाही पापड मसाला वापरू शकता, रामबंधू पापड मसाला किंवा दुसऱ्या कुठल्याही कंपनीचा. हे प्रमाण अगदी योग्य आहे. वरून कुठलंही मीठ किंवा हिंग पावडर घालायची गरज पडत नाही. तर इथे बघा किती छान आपला हा कुरकुरीत आणि मस्त फुललेला पापड तयार झालेला आहे. एकदा नक्की बनवून बघा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.